जय श्री शाहरुख खान, सलमान खान, धर्मेंद्र, बाहुबली कार्या मशीले पांढरी करते फेरान लावली. या पोराच्या अंधारातल्या आयुष्यात टार्च मारून उजड पाड. असल तुझ्याकडे एखादी पोरगी तर लवकर याच्या आयुष्यात धाड. बापू गोमनाथ, मरावाच्या पहिले मला माझ्या नातवाचा लग्न पावाचा आहे रे. कोण? या गण्याचा? याले कोण पोरगी देईल व? असे नको म्हणा ना पप्पाजी. तू थांब आई, तुझी इच्छा मी नक्की पूर्ण करीन. चल बरं शांताबाई अंदर. कोटी पोरं कराले. माझ्या मायेले नातवाचा लग्न पाहायचा आहे ना, आणि या गण्याचा लग्न तर मुश्किलच आहे. म्हणलं नवीन पोरगा आपण करून टाकू. गोण्याचे पप्पा, तुम्ही नुसते मला प्यार करायचे बहाणे पाहत राहता जी. मी इकडे मरत आहो आणि तुले भालधंदे सुचत आहेत का रे? जाऊ दे बुडगे, मरून जा तू. तुझा पोरगा तुझ्या नातवाचा काही लग्न करून देऊ शक नाही. मी तर म्हणतो तू सुखानं मरून जा. तुले पोरगी देईल कोण? सांग, आता लग्न लावून देतो मी तुझा. दिवसभर लोकांच्या घरी पत्ते खेळतेस. का सांगशील बे नवरीच्या बापाला काम कोणते करते म्हणल्यावर? गोमनाथ बापू, मी मरावाच्या पहिले माझ्या नातवाचा लग्न लावून दे रे. माझी आजी कशीही मले बिस्कुट घेवाले 5 रुपये देव. फट्या म्हणली नसाची पुडी मी चोरून नेव, पण अजूनही मले काही नाही म्हणलं व. मेली नाही ना गण्या? असा भेजारल्यासारखा का रडत आहेस? गण्या, माझ्या नसाच्या पुड्या तू चोरून नेत होतास का? ते माझ्या मित्राकडे कधी कधी सुपारी घेवायला पैसे नव्हते राहत, तर तेव्हा नेत होतो आजी. बापू गण्या, तू असाच करत राहशील तर तुझा लग्न कसा होईल रे? वरचा देव यमराज रेड्यावर बसून मला उचलायला येत आहे रे बापू. अव बुडग्याई, तो यमराजचा हल्ल्या कारा आहे का भुरावर? मी मरून राहिलो तर तुले त्याची काय नाही ना? तुला यमराजच्या हल्ल्याची पडली आहे का रे गण्या? तू भेऊ नको बुडगे. दारीले नाही कोणी पोरगी देईल मला, तर लोकांची पोरगी मी परवणारीन. खानदानाची नाक कटवतेस का रे गण्या? बुडग्यानं तुझ्यासोबत लग्न केलं तवा नाक नाही कटली का व? पाहिलीस? अन तू माझा नातू करत राहतेस. असा तुझा नातू? ते दिवस अलग होते रे गण्या. तुझा आजा अन मी वयाच्या लहानपणीच आम्ही पिरमात पडलो रे. ए पाय, तुले सांगतो बापू. झाडाच्या मागं लपू लपू का पाहतास रे सखाराम? मी तुले पाहत होतो व चंद्राबाई. तू इकडे तळ्यामंदी कायला आलीस? मी तर कपडे धुवाले आलो. मग धुन कपडे. कपडे माझी आई आणत आहे. असा मला वाटला तू आपल्या अंगावरचे कपडे धुतेस. होड तिकडं मा. झाला मले पाहून, आता जा घरी. अरे मोहे पागल पोरी, रूप दिखाओ जरा, रूप से तो आंखें भरेंगे, दीवाना मोहे बनाई लोगे. अरे डोक्यावर तर केस नाही, लहानचा बापू चड्डीत रे. मारीन फेकून घोटात, कसा बोंबलल चड्डीतला पिंगू रे. चंद्राबाई, आता असा माले लपून लपून पाहलेत बहुत त्रास आलाय. मी तुले माझ्या दिला म्हणला प्यार ऐतजार करावा लागलो. चंद्राबाई, आय लव्ह यू. मी कपडे धुवायला आलो. चंद्राबाई, मले मोका दे, मी कपड्यासकट तुले धुतो. चल आपण लग्न करून टाकू. असा लग्न करून टाकू म्हणल्यावर होते का बापू? तुझी वयच काय? अरे तर भोंगाडे, आपण ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात आहोत ना. आपल्याला बालविवाह करायला जमते. अरे पण बकऱ्या मला पोषशील काय ना? मिस्त्रीच्या कामावर जाईन, नाल्या उपसीन, नाही तर गोटे फेकीन. तुझ्यासाठी प्रियसे मी जमीन आसमान एक करीन, पण तुले मी नक्की पोसीन. बाते दलाल. अरे कव्वापर्यंत तू राहशील कुवारी, माझ्या सारख्याल सतव नको राणी. कधी न कधी तू कोणाची तर होशील, मुझसे शादी करोगी, टणाणाणाण, मुझसे शादी करोगी. तर असा कपडे धुता धुता तुझ्या आजानं मला पटवलं रे. आता आजावर गेला, आता आजीही वर जाईल काकान. फक्त आता मला तुझा लग्न पावाचा आहे रे बापू. बुडगी मरून राहिली डेंग्या. तर कवरिक जिवंत राहील बे. झाला ना 10 लपडे केलं ना, तरी अजून का आता मरतानीही तुले बुडगा पटवून दे म्हणते का? तुझ्या आंब्यावर पावडा मारू का डेंग्या? कधी अक्कल येईल का तुला? मी सिरियस गोष्ट सांगत आहो आणि तू मजाक करून राहिलास. ऊपर वाले का नियम है भाई, जो कोणी पृथ्वीवर जन्म घेईल त्याले मरण निश्चित राहील. दुःख त्याचा नसे का माझी आजी मरत आहे, मग जागा तुझ्या नावावर नसे करत का? चल बरं, उशाच्या खाली दाबून उडवू तुझ्या आजीचा. तसा नाही डेंग्या, माझ्या आजीले माझा लग्न पावाचा आहे बे. हाईट, मग मरून जा म्हणा तुझ्या आजीले, तेही नाकात बोट टाकून. तुझा लग्न होणी म्हणजे उन्हाळ्यात बर्फ पडणी रे गण्या भाऊ. कधी कधी वाटते का तुझ्या जेवणाच्या ताटात जहर देऊन तुझा गेम करावा, पण जाऊ दे. तू माझा जिगीर मित्र होस म्हणून मी तुला माझे दुःख सांगत आहो. मग आता का करून म्हणतेस? कसा होईल तुझा लग्न? का करा लागल? तुझ्या बहिणीचा नंबर दे ना बे. पागलगीन झालास का? माझ्या बहिणीलाच पटवतो म्हणतेस? हेच आपली मैत्री का? हेच पडत दिलास तुला माझ्या जिगरी मित्र होण्याची? हो, तुझी बहीण जशी डोरेमॅन मधली शिजुकास लागली, नाकात अड्या लटकल्यासारखा शेंबूळ लंबवते गदडीची.
मग कायला म्हणलाच बे नंबर दे म्हणून? लेका तुझ्या बहिणीच्या कॉलेज मध्ये मस्त सुंदर सुंदर पोरी आहेत ना. हा पण का फायदा त्या सुंदर अन तू लाल बंदर. इम्पॉसिबल. मी तर म्हणतो आजीला आपल्या हातानं गळा घोट म्हण. मुश्किल आहे रे गण्या भाऊ तुझा लगन. माझ्या मायबापानं रिश्तेदाराला फोन लावला तर रिश्तेदारही म्हणतेत का आमचे पोरं सरकारी नोकरीवाले आहेत तरी पोरगी भेटत नसे म्हणते. तर तुझ्या पोराला का म्हणून पोरगी भेटल? साला तोंडावर गॅस पेटवल्यासारखा पोरगी नशे म्हणून कॉल कट करतेत. आणि हेच रिश्तेदार मग लगन जुळला तर फुकटचा जेवायला येतात. जाऊ दे दुसरा प्लॅन सांग बरं काहीतरी. दुसरा प्लॅन काही सांगू डेंगू? इन्स्टावर मेसेज करतो तर पोरी मला रिप्लाय करायला डचकतात. डीपीस तुझी हल्ल्यासारखी आहेत. मीच रात्री पाहिलो तर डाकू समजून झोपलो नाही. तू माझी डीपी रात्री काऊन पाहत होतास? ते फालतूचा घाम न शॅम्पू काढणी सोड डेंग्या. युवा पिढी अशीच तर कमजोर होत चालली. लगन 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 कसा होईल तुझा? आता एक मला काम करावं लागल. कोणता? कोणीतरी आपली पोरगी देता का जी? या गरीबाले कोणीतरी पोरगी देवा न. हे आना कारी कुरी डोऱ्याले भोकणी हाताने हेकडी पायानं वाकडी नजरेनं चकणी तोंडानं जेवणी कशी चालल पण जिवंती पोरगी आहे का रे? हे आना जिवंत पोरगी. पागल झाला काका? यात लग्न नसे जुडत तर भीक मागल्यासारखा पोरगी मागते. नसे बाई मले सरकारी नोकरी द्या रे मले बावाजी. आता कोणतीही छोकरी कमवतो पैसे पण प्रायव्हेट वाला हो रे बाई. सरकारी म्हणू म्हणू नको हो तू बुडग्याई. द्या रे बाबा मले आता कोणतीही छोकरी आहे नाही बाई मले सरकारी नोकरी. काय रे गण्या हे कोणते धंदे धरला बेले का तू? काय करू मग बाबाजी? कोणीच पोरगी देवाला तयार नसेत मला. सप्पे लोक सरकारी नोकरीवाला जावाई पाहिजे म्हणते. आता सांगा तुम्ही सरकार नोकऱ्या काढेल कधी न मी जॉबवर लागीन कधी? सरकार नोकऱ्या काढते पण तुझी तब्येत आहे का बे परीक्षेत पास व्हायची? मग का? बर आता कोणत्या जॉबवर आहेस? कोणते काम करतेस? आता घरी उपडतो. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग झाली आहे बाबाजी. सिव्हिल इंजिनियर आहो मी. तरी लोक मला कोणी पोरगी नाही देत. अच्छा म्हणजे कोणत्या ऑफिस मध्ये आहेस का? नाही जी एका ठेकेदाराच्या खाली मिस्त्रीच्या कामावर जातो. आपला घमेला पावळा गोला आणि कवचा हे आपले शस्त्र धरून लोकांचे घर बांधून देतो. कस कसे पोरगी देतील मग तुला? काऊन नाही देतील? माझ्या मध्ये तर स्पेशल गुन्हे आहेत. असा कोणते? 4 लोक आहेत पाडलो तरी कोणाला माहित नाही होत्यात का मी पाडलो म्हणून. वासन मरतील ना बे ते 4 लोक. मी बायकोपेक्षा कडक आणि मेवणीपेक्षा गोड चहा बनवतो. आयक गण्या तुझ्यासाठी एक रिश्ता आहे माझ्याकडे. देवा प्रभू ईश्वरा धन्य हो. हे कोण होत? मी तर एकनाथ हो. एक नाताच्या रूपी देव भेटला मले अनुका गडू भर पाणी चरण तुझे धुवाले. सांग एकनाथ बाबाजी सांग रिश्ता कोण्या गावचा हो? तिकडे माझी आजी मरत आहे. माझा लग्न जुळणे आवश्यक आहे जी. सांगतो सांगतो पण गण्या मले काहीतरी पाहिजे. काहीतरी का? तू सप्पा ने ना. नाही नाही तू समजलास नाही. मले 20,000 रुपये पाहिजे पोरगी पाहून देण्याचे. पोरगी पाहून दिलास का ढोर बाजारातून मला गाय इकलास? दलाली करून राहिलास तू लगन जोडताली. हे पाय गण्या तुझी नीड आहे पोरगी आणि माझा नीड आहे पैसा. तू मला पैसे दे मी तुला पोरीचा पत्ता देतो. पण बाबा 20,000 कोठून आणू मी? तर लगन कायच्यानं करणार होतास? लगन करायला लागतेस का? एक सिंदूरची डब्बी बेंटेक्सचा मंगळसूत्र कोणाची तरी उदारी साडी आणि 2-4 नकली लोक. मले चांगल्यानं माहित आहे गण्या तुझ्या बापानं 10 लाख रुपये लग्नासाठी जमवून ठेवलं नाही म्हणून. माझा बाप तुझा रिश्तेदार होता का? मला नाही ना तुला सांगून ठेवलं. घ्या घ्या लागले 20,000 तुम्हाला. ठीक आहे सांगतो मग मी पत्ता तुला. वल्ल हबीबी पाटिल हमारे लड़के से तुम शादी करती. मग मी कसा शादी करू हबीबी? माले माझ्या पोरीच्या लग्न लावायचं आहे माझ्या नाही. हमको समझ में आती. मैं मनती तुम अपने बेटी के हाथ मेरे बेटे के हाथ में देती तुम बहुत पैसे वाला बनती. पैसा? हबीबी चाय आणू का पाणी? ये कौन होती? हबीबी ये माझी बायको आहे बायको. ओ वाव बहुत माल दिखती. अंदर जाणे ये तू. कामा धंदे नशेत का तुला? पोरीच्या लग्नापेक्षा अजून कोणता महत्वाचा काम राहील? आओ पाटिल की बेगम इधर मेरे पास बैठती. बाबा अंदर जा तू. हाँ हड़मे देखो पाटिल तुम्हारे गांव में बहुत इज्जत होती
हम दुबई में बड़ा बड़ा कुआं खोलती, उस कुआं का 50% प्रॉफिट तुम्हारे को देती. अभी भी तुम्ही एवढे शावकार आहात, मग तुम्हाला माझीच पोरगी खाऊन पाहिजे. ये हमारे गधे जैसे लड़के की वजह से करना पड़ती. उसको तुम्हारे लड़की से प्यार होती. पण हे सर्व प्यार व्यार झाला कधी? माझी पोरगी तर दुबई आली नाही. तुम्हारे पास इतना पैसा कहाँ होती कि तुम उसे दुबई भेजती? लेट मी एक्सप्लेन. हमारा लड़का एक बार भारत घूमने के लिए इधर आती और तुम्हारे लड़की को देखकर उसके प्यार में गिर जाती. हे पडती जाती गिरती, हे मला काही बरोबर वाटत नाही. तुमचा पोरगा पोरगाच आहे ना का छक्का गिना नाही तर? ये हमारा लँग्वेज होती. अशी भाषा आम्हाला समजा नाही. हबीबी हबीबी थांबाल, जेवण करून जावाल. स्वयंपाक शिजलाय बरं. मस्त गरम गरम भाजी रांधतो आणि गोल गोल रोट्या बनवतो. पाटिल, मैं तुमको एक ऑफर देना चाहती. कोणता ऑफर? ये तुम्हारे बेगम को हमारे साथ ले जाती और पूरे 100 कुएं तुम्हारे नाम करती. उंटा सकट तुझा उब्बा माझ्या दंडावरच्या विहिरीत गाडीन. तुझे कुए तुझ्या हाती. इधर से लवकर जल्दी निकलती या वरना कुएं में डालती. ए साला, पाटिल बहुत गरम होती. राम राम पाटील, येऊ का अंदर? हो या ना, तुमचाच घर आहे. बोला, कोणता काम आणल्या? ते आपल्या पोरीचा लग्न करायचं आहे म्हणते ना. हो, आमदा करून टाकू म्हणलो. माझ्याकडे एक नवरदेव आहे पाटील. नवरदेव तर माझ्याकडे ढिगाणं पडले आहेत. हो, पण माझ्याकडे जो नवरदेव आहे तो स्पेशल आहे ना. सिव्हिल इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर. पेमेंट खाऊन पिऊन सुखी आहे म्हणा. हो, पण काही आकडा असेल ना? आकड्याला का करत्या पाटील? आपली पोरगी नवऱ्याच्या घरी सुखात राहिली म्हणजे झाला. भाऊजी, चाय आणू का? अजी थँक्यू जी. आणा बरं चाय आणा. काळी चाय आणाला अदरक टाकून. लोकायला चायच पाहिजेत राहशील काय? घरची साखर पत्ती संपते का नाही? पाटील, मी येती चाय पेवाले नाही आलो. तुझ्या पोरीसाठी मी एक सुवर्ण रिश्ता आणलो. हे पाय भाऊ, तुझ्यावर विश्वास ठेवून मी आपली पोरगी त्याला दाखवीन तसही. पण मग लग्नानंतर कमी जास्त झाला तर तू जबाबदार राहशील का? गॅरंटी देतो ना पाटील मी पोराची. ठीक आहे, पोरी पहाचा कार्यक्रम आपण पुढच्या शनिवारी करू. झाला? ठीक आहे पाटील, आणतो मग पोराची पार्टी मी तुझ्या घरी. आल्या, कोंबडे किती रुपये किलो आहेत? गावरान कोंबडा 560 रुपये किलो. बापरे, बकऱ्याची खुराक तर तेवढ्या तशी दे. पाहुणे किती आहेत रे डेंग्या? मला धरून 7 गण्या भाऊ. आणि हे बाकीचे 6 कोण होत? तुझा जावई, बहीण, तिचे पोरं. पोरं तर लहान आहेत बे. लहान? 1.25 बनला तर ते लेकाचे 1 किलो दोघातच खतम करतात. लहान म्हणतेस? चॉकलेट घेवायला नेला आणि म्हणते डेंग्या मामा आता दारू नाही पाजस. मोठ्याने मुजोर झाले रे हे बकरे तर. दाजीले सांगा लागल. का सांगशील दाजीले? दाजी तर पेऊन रोडावर झोपला राहते. बरं, बाकीचे 2 पाहुणे कोण होत? एक जावईची माय आणि दुसरी जावईची बहीण सविती. सविती माझा प्यार. त्या दिवशी तर मलाही लाईन देत होती. मला तर वाटतं ते फुलपाखरू आहे, कधी या फुलावर तर कधी त्या फुलावर. अरे भाऊ, लवकर सांगा काय पाहिजे, किती पाहिजे. उगाचीच गर्दी नको करायची. बाकीच्या गिरायकाला जागा नाही हो. मग गर्दी सकाळपासून तर कारा कुत्रा नसेल आला भाऊ. मटनिकाची सोडून तंबाखू घोटून गोष्टी खपालून राहिलास त्या ठेकेदारासोबत. पाय ठेकेदार, तुले का म्हणलं? कोंबडी कापाची सुरी आणून फिरव का बापू तुझ्या कपारावर? चल रे बापू डेंग्या, हे लोक मला बदमाश दिसतात. चांगले चांगले लोक येते कुवारे बसले आहेत आणि या गण्यासाठी रिश्ता आणला कोण? का म्हणलास रे डेंगू? काय नाही गण्या भाऊ, पोरीचा फोटो गिटो पाहिलास का? अरे प्यार जब दिल से हो तो लड़की का फोटो क्या देखना. अबे काल तुला त्या टकल्यानं सांगलं डायरेक्ट आज प्यारे झाला का रे? तेही पोरीला न पाहता. हे पाय डेंगू, पहिलेच पोरीचा दुष्काळ आहे. लोकायला एक वेळचा देव भेटल पण पोरगी नाही भेटत. तेच मी विचार करत आहो का तुले भेटली कशी? काय म्हणलास? काही नाही, एक गाडी आणलो भाड्यानं, याचा भाडा पाठवून देशील म्हणा आपल्या पप्पाले. किती रुपये भाड्यानं आणला सर बाबू? 5,000 रुपये घेतलं. 5,000? तुझा कमिशन ठेवला असेल नाही तुला? मग मी कायला कमिशन देऊ बे? एवढाच तुम्हाला विश्वास नसेल तर मग आपापल्या ओळखीने आणत जावा तुम्ही. एखाद्या भाल्याच्या दुकानात टाक, मला दाढी मिशी करायची आहे. पोरगी पावायला गेल्यावर मी असा गुंड्यासारखा नाही दिसलो पाहिजे. अबे केस पाय तुझे, केस कार्य कर, नाही तर पोरगी पाय धुवायला येईल ना पाय उचलून तुला आपटल. केस तर माझी स्टाईल आहे रे बापू. जिंदगीत काही होईल तरी चालेल, पण मी केसायला नाही बदलव. पेट्रोल टाकायला पैसे दे, डाव्या साईडच्या खिशातून काढ 2,000 रुपये. 2,000? तुझ्या बापानंच मला फोन लावून सांगलं का गण्याकडे मी 2,000 रुपये दिला म्हणून? माझा बापही म्हणावा, काही गोष्टी प्रायव्हेट ठेवा लागतात का नाही? मी काय म्हणतो,
1500चा डिझेल लागू, 250 रुपये तुला, 250 रुपये मला. तसा मी तर 1000 रुपये भापेन म्हणलो, पण जाऊ दे, 250 सही. तू मनातल्या मनात मगांडावचा का म्हणत आहेस रे डेंगू? गण्या भाऊ, समजा लग्न तुझा जुळला, पायदुनी झाली, अन लग्नाच्या एम दिवशी जर पोरगी पराली तर तुले मारू का बे जोडे फेकून? शुभ शुभ बोल ना. गण्या मामा, चोम्या भाषा, तू गाडीत कुठून आलास? ते तुम्ही ना कपड्याची बॅग धरला होता पा घरून, ही त्या बॅग मध्ये मी लपून होतो, आणि ते बॅग तुम्ही गाडी मध्ये ठेवल्या, म्हणजे मी गाडी मध्ये आलो. तुझा भाषा मनावानं चुपचाप राहावा रे गण्या भाऊ. ए डेंग्या मामा, आणलास का काही सोय पाणी? पाय पाय म्हणलो ना मी, हा बेवडे आहेत म्हणून. तुझा नाव सांगू का रे चोम्या? माझ्या बहिणीले आणि दाजीले, दाजी टुल्यात, त्याले नाव सांगशील तर हा कोणाचा पोरगा हो म्हणल? एवढे पेवण्यात दाजी. आणि तुझी बहीण म्हणजे माझी माय, जागेच्या नावावरून झगडे मचवत आहेत घरी. तुझी आता एक दाना नाही ऐकल. इकडे माझा लग्न येऊन ठेपला आणि माझ्या बहिणीला झगडे सुचले, ते यावेळी का करल? तिचा लग्न झाला, 2 लेकरं काढलं, 2 नाही आता 3 होतील पुढच्या महिन्यात. हे घे, तुझा दाजी पेऊन राहते बाकी, पण आग मोठ्या न रे बाबा त्याला. हे 2 कमी जड होते का पृथ्वीवर? अजून तिसऱ्याची तयारी केलं तर तसा नाही झाला मामा डेंगू. पप्पा पेऊन आले एक दिवस, मम्मीने दरवाजा खोललन, अचानक पप्पाचा पाय पाय पुसणीवर गेला, आणि जे फिसलून असा घर घर फिरून सिरियल सारखा सीधा बेडवर गेले, आणि माझ्या मम्मीच्या अंगावर जाऊन पडले. मग का झालं ना का नाही तर माहित नाही. दुसऱ्या दिवशी पासून मम्मीला पोट आला. काहून असे आहाबे तुम्ही? साला तुम्हाला कोटी सोबत नेतो तर मला शरम लागते. एवढे मुजर पोरं नाही पाहिजेत रे बाबा कोणाला. का झाला गण्या मामा? मी तुला चॉकलेट तर घेऊन नाही मागलो. अबे एक वेळचा चॉकलेट घेऊन माग, पण असा नको करू रे बापू तू. आणि माझ्या लग्नात जीन समजा काही मस्ती केलास आणि माझ्या लग्न गिगन मोडला तर तुझ्या टकल्यावरून नाही गाजर घुमवलं तर नावाचा मी गण्या नाही. राम राम पाहुणे. राम राम जी, राम राम. कसा झाला मग तुमचा प्रवास? काही नाही जी, प्रवास तर चांगला झाला म्हणावा. चला चला आपण एकामेकाचा परिचय देवा बरं पहिले. राम रामजी, मी पोराची आई. राम रामजी, मी पोराचा आई. मी पोराचा कोण व? तूच पोरगा होस ना नालाय का? राम रामजी, मी पोरगा. मी पोराचा बाप. मी पोरीचा बाप. मी पोरीची आई. क्या बोलते मिया? मैं लड़की का भाई हूँ ना भाई. हा तुमचा पोरगा हो नाही? हो, अमावस्येला झाला का नाही म्हणून असा झाला. मराठी येते का रे बापू तुले? मग का तर दाजी, चला ना सोय पाणी घेवायला जाऊ आपण. हो आई, हिचा भाऊ तर मला बेवडा दिसते व. लग्नानंतर हा मलाही बेवडाच बनवल का नाही तर? लग्नानंतर तुला बेवडा नाही भिकारी बनवते, भिकारी. गावचे पाटील आहात तुम्ही हो ना? हो, गावचा पाटील आहो मी. बरं, ते नाश्ता पाण्याचा पहा ना काहीतरी. लगेच दुरून आलून जी, थोडीशी भूक लागली. हो ना, पोरगी पावाले ते तर आणा ना काही पोहागीन. दाजी हे पा, एक म्हणता म्हणता 2 देशीच्या टिल्लू पेवा, पण नाश्त्यासाठी तुम्ही इकडे बोंबला नको बरं. आम्हीच कधी कधी दगड खाऊन जगतून, तुम्हाला कुठून आम्ही आलू पोहा देऊन? हो आई, हे तर आपल्यापेक्षा गेले आहेत व. जाऊ दे ना, तुला पोरगी पाहिजे मलाच ना. बरं, त्या टकल्या मास्तरनं तुम्हाला सर्व काही सांगलं ना माझ्या पोरीबद्दल? हो हो, मला तर सर्व काही सांगलं. तुम्हाला सांगलं का आमच्या पोराबद्दल? हो म्हणा, तसा सांगून तर गेला पूर्ण. पप्पाजी, माझ्याकडून तर त्या टकल्या भावानं 2000 रुपये नेलन. मीच सांगलो होतो, माझ्याकडून 15,000 नेलन. हा टकल्या दलाली करते काजी, माझ्याकडून तर 20,000 नेलन. त्याचा कामच आहे रे बापू तसा. बरं बरं, चला आता पोरगी दाखवा बरं. ये सविता. आई बाबा. का झाला? तुमची पोरगी चकणी आहे का जी? चकनीच आहे, मुकी आहे वाटते गण्या. बापा बापा, हे काव पोरगी आणल्या तुम्ही दाखवायला? तुम्हाला त्या टकल्यानं सांगलं म्हणल्यानं पूर्ण गोष्ट? जी पप्पा परा, हिच्या सोबत लग्न करण्यापेक्षा हातानं आंबा तोडून फेकलेला बरा. बच्चा, हे जे काय बी तू ठरवलास त्याच्यावर तू ठाम आहेस ना? गण्या भाऊ माझे आयक, आपण दुसरा काहीतरी प्लॅन करू, पण तू या भांगडीत नको पडू रे. नाही डेंगू नाही, मी पुरा तजून गेलो. आयुष्यात मला कसा का लोनली लोनली फील होऊन राहिला. आता माझ्याकडे हा शेवटचा ऑप्शन आहे डेंगू. तर मग भेऊ नकोस, माझ्या विद्येवर तू विश्वास ठेव. मी तुझ्या आयुष्यातले उजळलेले रंग बदलवून टाकीन. तुझ्या आयुष्यात एक सुंदर पोरगी आणीन. मग हाच जो खेळ म्या, जिंदगी पहिलेच डोक्यावर हसून राहिली, आता तूही मा गेम घेऊन राहिलास का? बच्चा, मारू का फूक? मला खेळ म्या म्हणतेस? आयक डेंगू, सॉरी गण्या भाऊ,
भेवानं मला नाव इकडे तिकडे होत आहेत, तुला भेव नशी लागत का? आता कारायला बी डेंग्या भेवाला. शिकवा नहीं किसी से गिला नहीं, नसीब में नहीं था जो हमको मिला नहीं. अबे दिल डुबा आशिक, हा कारा जादू करणारा तुझ्यावर जादू करल. वेळ निघून जात आहे गण्या, लवकर सांग पूजेले बसून का नाही? तुम्ही चालू करा बाबाजी, अशी नाही तर कशी भेटेल आता पोरगी मला? ठीक आहे. हे कार्या जादूच्या राक्षसा, तू मला शक्ती दे. बहीण माय, हाच इकडे भीक मागून राहिला, तुला का म्हणून पोरगी पटवून देईल रे गण्या भाऊ? याले सांग गण्या, मधात डिस्टर्ब नको करू म्हणा मले, नाही तर याचा शेती फूक मारून भाजून टाकतो. जय श्री शाहरुख खान, सलमान खान, धर्मेंद्र, बाहुबली. कार्या मशीले पांढरी करते फेरान लावली. या पोराच्या अंधारातल्या आयुष्यात टार्च मारून उजड पाड. असल तुझ्याकडे एखादी पोरगी तर लवकर याच्या आयुष्यात धाड. दाढी मिशी करून लाल केस केलन, एवढीच नाही तर देशी सोडून मोहाची पेलन. लपडे करू करू अंगाचे जिरला मास, अन जवानपणी यानं केलं स्वतःचा सत्यानाश. कामावर जाते 200 रुपये कमवते, तरी म्हणते लग्नासाठी पोरगी नाही भेट. नोकरी लागली असती सरकारी, पण बापू शिकाच्या वेळेस बनला होता शेठ. जय श्री राक्षसा, पोरगी दे याले, लग्नासाठी पोरगी दे. लक 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 लक, आम्ही मंजुलिका. अबे गण्या भाऊ, तुले पोरगी देवाचा तर यानं सिधी मंजुलिका दिलन, सिधी भूतीन आणलं तुझ्या आयुष्यात. माय बहीण, मंत्र उलटे झाले का रे? पोरगी येवाची तर सिधी भूतीन आली. 2 मिनिट दे गण्या, आता गायब करतो इले. राहू द्या बाबाजी, राहू द्या. माझ्या नशिबामंदी पोरगी नशी काकान, कम से कम या भूतीन तरी राहू द्या. मंजुलिका खुश हुई. मंजुलिकाले गण्या आवडते. लक 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 लक. अबे गण्या भाऊ, तिनं तुझा चुम्मा घेतलं ना, तर दातात दात अटकून तू वरत जाशील. एवढे सुवट दात आहेत का तुझा तोंड फाडून आर पार चालले जातील. जो कोणी गण्या आणि माझ्या प्रेमाच्या मधात येईल, त्याचा मी खतम करून टाकीन, मारून टाकीन त्याले. हे पाय, आता मला भेटली पाय सच्ची मोहब्बत. माझ्यासाठी कोणाला मारायला चालली म्हणजे काव कसा प्यार करते रे मला. तू साईडला हो बाबाजी, मला जाऊ दे माझ्या चंद्रमुखीकडे. आम्ही मंजुलिका. ओ सॉरी सॉरी डार्लिंग मंजुलिका, तेरे प्यार में मैं गिरा तुझे देखकर. डार्लिंग मंजुलिका, मेरा प्यार कबूल कर या मारू पत्थर फेक कर. अजी बाबाजी काहीतरी करा, माझा मित्र डायरेक्ट भूतींना प्रपोज मारत आहे. मी का करू? याला भूती आवडली तर तुम्ही काहीतरी उलटे मंत्र मारा ना, वाटल्यास मी माझ्या मित्रासोबत लग्न करतो. पोरगी नाही भेटत मला तरी ठेवल, पण अशी दशा माझ्या मित्राची मला पाहून नशी होत. काहीतरी करा बाबाजी. जय राजा राणीची जोडी, पोरगी मोठी काळी. बाबाजी डेंग्या, मी तुम्हाला आखरी वॉर्निंग देतो. शटकन तुम्ही येथून परा आणि आमच्या प्रेमाला तुम्ही मोकळे सोडा. बाबाजी पहा ना, लिंबू मिरची आणू का? मंजुलिका, यायला दाखव बरं. लका 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 लका. आम्ही मंजुलिका. मी तुम्हाला पहिलंच सांगलो होतो, गण्या आणि माझ्या प्रेमाच्या मधात तुम्ही आल्या तर मी आव न डाव पाहीन, तुम्हाला उचलून आपटून टाकीन. एवढा सिंगल पोरगा तर मी कधी पाहिलो नाही रे गण्या भाऊ. तुले पोरगी नाही भेटली तर भूतींसोबत लग्न करशील? म्हणून म्हणलं वेळेवर शिकला असतास तर तुझी गत अशी नसती झाली. लका 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 लका. अगा पर बाबा, यायले सोड एकटा.